विवेक लिओन मॅगी संघ. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. रोहित भारत त्या सोबतीला असेल. अनंत मॅगी स्ट्रायकिंग एंडला. 6 षटकांचा सामना आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांच्या आत संबंध धावा मिळतील. अवांतर धावाने सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सूर्याने अतिरिक्त धावसंख्या खर्च केली गेली आहे. वाईट चेंडू. च्या माध्यमाने ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता युट्यूबला. सीएम चषक 2026 चे भव्य दिव्य आयोजन. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सूर्याच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्या खर्च केली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती कसा फटका आपल्याला पाहायला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल गोळीच्या वेगाने फरार. गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा. येतोय अनंत मॅगीच्या बॅट मधून चौकार. चांगला फटका पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चौकार येतोय अनंत मॅगीच्या बॅट मधनं आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅक वरती सूर्या. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगला वळवण्याचा प्रयत्न. बॅटची हलकी कडा लागते. मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबलाय. तत्पूर्वी एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. आता स्ट्राइक एंडला रोहित भालेराव आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफच्या आणि लॉंग ऑनच्या मधून आणि एकदा मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. पहिलाच सामना जिंकला सिल्व्हर भिवंडी संघाने आणि दुसरा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची काढा लागते आणि एकदा मिळेल या चेंडूवरती. सिंगल डबलला प्राधान्य दिले जातं आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 7 धाव फलकावरती. 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती वेगाने मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला आणि षटक क्रमांक 1 चा देखील खेळ संपला आणि षटक क्रमांक 1 मध्ये सूर्याने धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 8 धावा. सुरेख कमबॅक राहिलं चौकारानंतर. 3 सिंगल पाहिले त्यानंतर शेवटचा चेंडू डॉट. 8 धावा खर्च केल्या गोलंदाज सूर्याने. सामना क्रमांक 2 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सीएम चषक 2026 मध्ये आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती A1 पवन आपल्याला पाहायला मिळतात. गोरसईला बिलोंग करत असताना आता गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. स्ट्राइक एंड होते अनंत मॅगी. हाफ ट्रॅकर चेंडू होता. थर्डमॅनला फक्त दिशा दिले. यष्टी रक्षक जातात चेंडू उचलण्यासाठी. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या आपल्याला 10 फलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळतात. 70-70च्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह केली जाते. अतिरिक्त बाउन्स पाहिला आणि पंचांनी पुन्हा एकदा दंडित घोषित केलं गोलंदाज पवनला. 1 बाउन्सचा देखील इशारा येत असताना यावेळेस बॅटची कडा. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. तत्पूर्वी एक धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. 11 धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत पवनची या षटकामध्ये देखील. पुन्हा एकदा सोडून देत आहेत आणि पंचांच्या आत समांतर धावा मिळतील. अवांतर एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते गोलंदाज पवनच्या माध्यमातून. दिशेपासून भर करतो. लेंथ आणि लाईन सापडत नाहीये. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 12. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये.
चांगलं कमबॅक राहिली या षटकामध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न फसतोय आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. काय कमबॅक राहिलं गोलंदाज पवनच्या माध्यमातून. पहिले चेंडूवरती सिंगल धाव एकूण, त्यानंतर वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. हाफ ट्रॅकर चेंडू आणि पंचांचा इशारा नो चेंडू. उघडा डोले पाहणी पुढील चेंडू असेल फ्रीटच्या चेंडूवरती किती फायदा घेतात बॅटर ते देखील पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये थोडेसे शांत पाहायला मिळतात. एक चौकार आला त्यांच्या बॅट मध्ये अनंत मॅगीच्या. कमबॅक करावे लागेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे असेल वायुलेम बोनकडे आणि दुसरीकडे असेल विवेक लेन मॅगी संघ. यावेळेस बॅटच्या टोएनला लागून चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, परंतु टिपल्या जाईल. फ्रीटच्या चेंडूवरती मिळतील धावा 2. चांगला झेल टिपला होता अक्षय थेटेने. तत्पूर्वी 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 15 धाव धावफलकावरती. आणि शेवटचा चेंडू येतोय निर्धाव आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 15 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर पवनने देखील 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सूर्या येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. संघाचं 3रं वैयक्तिक 2रं षटक. पुन्हा एकदा सूर्या गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस वेगाने चेंडू हाताळला होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होतं. चेंडू येतो निर्धाव. चांगली सुरुवात केली डॉट चेंडूने देखील 2ऱ्या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पहिला चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज सूर्याने. पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. एकदा उत्तर पूर्ण. वाईट +1 2 धावा मिळतील. 2च्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागल्या मॅच मध्ये. मोठे फटके मारावे लागतील विवेक इलियन मॅगी संघाला. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. क्रिकेट मधला सेफ फटका. चेंडू जाईल सीमा पार. अनंत मॅगीच्या बॅट मधून होतोय धमाका. 7वा षटकार. ओव्हरपिच चेंडू होता. खरपूस समाचार घेण्यात आलं आणि मॅगीच्या बॅट मधून षटकार आलाय. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित अक्षय तेटे. एकदा उत्तर पूर्ण. एकदा मिळती या चेंडूवरती एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि टिपलाय जाईल. संपलाय रोहित भालेरावचा खेळ. पहिला धक्का लागत असताना टीम विवेक इलियन मॅगी संघाला. रोहित भालेराव बॅक टू द पवेलियन. काय झेल टिपलाय दिनूच्या माध्यमातून. अप्रतिम झेल आपण पाहिला स्वीपर कव्हरला. आणि फलंदाज रोहित भालेराव आता डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती अर्जुन वसिटा येत आहेत. त्याने देखील अक्षरशः उल्हासनगरचं क्रिकेट देखील गाजवून ठेवलंय. मोठमोठ्या संघामध्ये देखील खेळताना आपण त्याची वर्णी पाहिली आहे. परंतु आज विवेक इलियन मॅगी या संघामध्ये देखील वर्णी लागली आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. रोहितच्या सर्वात पहिला धक्का लागलाय आणि सूर्याला देखील यश प्राप्त झाले. गोलंदाज षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 3 मधील 6 षटकांचा सामना. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आपण पाहणार आहोत. सीएम चषक 2026 भव्य दिव्य आयोजन. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने खेळून काढता. एक धावता पूर्ण.
परंतु एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतं. 25 धावा धाव फलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. चांगली पार्टनरशिप करावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सूर्या सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडू येतोय शेवटचा देखील डॉट आणि षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विवेक इलियन मॅगी संघाच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 25 एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज सूर्याने आणि चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता पाहायला मिळतील. सोहेल येतोय चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला अर्जुन वसिटा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रीड केला होता गोलंदाज सोहेलने आणि पहिला चेंडू निर्धाव येतोय. डॉट चेंडूने सुरुवात केली षटकाला देखील. यावेळेस पॉइंटच्या दिशेने वा काय फटका नजाकत वारा फटका. टायमिंग प्रॉपर चेंडू होता हवाई सफर. अर्जुन वसिडाच्या बाट बांधून येतोय धमाकेदार स्ट्रोक षटकार. काय फटका होता मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अर्जुनच्या बॅट मधून आलाय. स्वीपर कोरच्या वरतून षटकार आलाय आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकेल. 31 धाव फलकावरती. षटकाराला अर्जुनच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा सोहेल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. तिथं टिपलाय झेल. संपला आता अर्जुनचा खेळ. आयुबच्या माध्यमातून चांगला झेल टिपण्यात आला. फलंदाज होईल बाद. षटकाराचा प्रत्युत्तर विकेट मध्ये. अजून एक विकेटचा पतन होतोय. धक्का क्रमांक 2 टीम विवेक इलियन मॅगी संघाला. रवी येतात बॅटिंग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती. एक षटकार आला होता अर्जुनच्या बॅट म्हणून त्याला देखील डगआउटच्या दिशेने पाठवले गेले गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून. 31 धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 चालू मैदानाच्या आतमध्ये. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जेपी पॅनलचे देखील पंच मुन्ना पठाण सर देखील असेल. जय पवार सर देखील असतील. त्यांची देखील चांगलीच कामगिरी राहिली आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना देखील पाहतोय. या स्पर्धेमधील देखील उपस्थित आहेत. सीएम चषक 2026 चे भव्य दिव्य आयोजन आई गावदेव क्रिकेट संघ वरव यांच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक षटक क्रमांक 4 मधील.
लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेने, मैदानाच्या आतमध्ये थांबला, एक धाव तर पूर्ण. बरं वेगाने येतात आयुब चेंडू उचलण्यासाठी आणि एक धाव मिळतीये. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल. 32 धाव धावफलकावरती. सुरेख कमबॅक राहिले. गोलंदाज सोहेलचा पहिला चेंडू जरूर निर्धाव टाकला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर अर्जुनची विकेट देखील कॅरी केली आणि चौथ्या चेंडूवरती सिंगल एकवटली आहे. पुन्हा एकदा सोडून देत आहेत चेंडूला आणि पंच पुन्हा एकदा वळतील आमच्याकडे. पंचांच्या हात समंतर धावा मिळतील. अवांतर वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिशेपासून भरकत असताना हातावरती नियंत्रण नाही गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते वाईटच्या स्वरूपात. यावेळेस मारायचा होता कुठे आणि चेंडू गेलाय. कॉटन बॉलची संधी, विकेटचं होईल पतन. अजून एक धक्का लागेल टीम विवेक इलेव्हन मॅगी संघाला. अनंत मॅगी बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करण्यासाठी प्रणय पाटील येत आहेत. 5व्या क्रमांकावरती. आतापर्यंत 3 फलंदाज गमावल्या टीम विवेक इलेव्हन मॅगी संघाने. प्रणव येतात बॅटिंग साठी. पुन्हा एकदा सोहेल गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. षटक क्रमांक 4चा देखील खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 33 धावा. अक्षय थेटे येतात गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय तेटे येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला बॅट्समन रवी असतील. आता नॉन स्ट्राईकला बॅटर प्रणव. तेहतीस धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या बॅटवरती चेंडू येत नाही. एसटी रक्षे जातात चेंडू उचलण्यासाठी आणि एक धाव मिळते या चेंडूवरती. 34 धावा धाव फलकावरती. धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं विवेक इलेव्हन मॅगी संघ. धावा येत नाहीत. पहिल्या मॅच मध्ये आपण 78 धावा पाहिल्यात सिल्व्हस्टरच्या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली तत्पूर्वी एक धाव तर पूर्ण आणि एक धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 35 धावा धाव फलकावरती. 6 षटकांचा सामना आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहिली आहे, स्लोअर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अक्षय थिटेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतीये. अक्षरशः फलंदाजांना नाचवणारी गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. आता वेगाने टाकला होता, फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो लॉंगॉनच्या दिशेने. टिपलाय जाईल, संपलाय. बॅटर रवीचा खेळ, अजून एक धक्का लागत असताना टीम विवेक इलियन मॅगी संघाला फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत मोरे येतात बॅटिंग करण्यासाठी. चांगला फलंदाज आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टिका बाउन्सर होता आणि निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि तो देखील जाईल डॉटच्या स्वरूपात. षटक क्रमांक 5 चा देखील खेळ संपलाय. 5 मध्ये आल्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 35 धावा. करण येतात गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. सेव्हन्टी या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या देखील ही स्पर्धा आपण युट्यूबला पाहू शकता. सीएम चषक 2026 दिवस क्रमांक 1 लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आपण पाहतोय. पहिला सामना जिंकला सिल्वर स्टार या संघाने आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला प्रणव. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. पंच धावा मिळतील. अवांतर वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. स्ट्राईकला ते संकेतला चांगले बॅटिंग करावे लागेल या मॅच मध्ये. धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॉडीवरती जाऊन आदळलाय. तत्पूर्वी एकदा मिळेल. एकदम मिळेल. पुन्हा एकदा करण गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईट चेंडू दिशेपासून भरकट असताना गोलंदाज करणला आपण पाहू शकता. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. धावांसाठी संघर्ष करतोय विवेक इलियन मॅगी संघ. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला होतंय प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. आणि तत्पूर्वी दुसरी धावचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील मिळतील. सुरेख क्षेत्ररक्षण राहिलं प्रितेशचं.
41 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वरती वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते. दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. लेंथ आणि लाईन सापडत नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 42 धावा 42. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिले सर्व गोलंदाजाच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडू मध्ये किती धावा येतात ते देखील पाहायचंय. स्ट्राईकला प्रणव. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि पंचांचा इशारा. वाईट चेंडू. यावेळेस धावाची देखील संधी असेल परंतु विकेटचं होईल पतन. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल वाईटच्या स्वरूपात 43 43 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आकाश येतोय न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये 78 धावा बनवल्या आणि या मॅच मध्ये धावा देखील कमी पाहायला मिळतात पण तो क्रिकेटचं केलंय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गोळीच्या वेगाने फरार. क्षेत्ररक्षक होते ते बनतील प्रेक्षक आणि येतोय संख्येच्या बॅटमधून चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल आणि धावफलकातील धावा आता लागतील टीम विवेक इलेव्हन मॅगी संघाच्या. 47 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. अंतिम चेंडूवरती किती धावा आहेत ते देखील पाहायचे. टार्गेट सेट बॉल असेल. प्रेक्षकांची देखील अलर्ट गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेला. यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 6 देखील खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील विवेक इलेव्हन मॅगी संघाच्या 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये वायू इलेव्हन बोनकोडी या संघासमोर. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असेल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि गोलंदाज देखील आपल्याला 5 वापरणे अनिवार्य असेल.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम विवेक इलेव्हन मॅगी संघ आणि बॅटर देखील त्वरित पाठवा आपण वायू इलेव्हन बोनकोडे संघ. 48चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. या धावा डिपेंड होती का चेस होती ते देखील पाहायचं या सामन्यामध्ये आपल्याला. चला बॅटर पाठवा मैदानच्या आतमध्ये वायू इलेव्हन बोनकोडे संघ. सलामीची जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये वायू इलेव्हन बोनकोडे संघाची. दिनू कांबळे आणि त्या सोबतीला असेल बिलाल शेख आणि गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस उर्फ बाबू असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस आणि स्ट्रायकिंगला बॅटर बिलाल शेख आणि नॉन स्ट्राईकला बॅटर दिनू कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. 48चा पाठलाग करायचा दुसऱ्या सत्रामध्ये. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगाने टाकला होता आणि डॉट चेंडूने सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. निर्धाव चेंडू येतोय तेजसच्या माध्यमातून. चांगला चेंडू रीड केला होता मैदानाच्या आतमध्ये. कोणते उत्तर नव्हतं या चेंडू मागे.
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतो, फटका पाहायला मिळतो दमदार. धावा देत गेले तरी 6 येतोय बिलालच्या बॅट मधून षटकार. आणि षटकार येतोय बिलालच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती जरूर शांत होता आणि दुसऱ्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर इस्तेमाल करत असताना स्वीपर कव्हरला षटकार पाहायला मिळतोय. ईस्टर्नच्या पाठीमागे मास्टर माइंड अनंत मॅगी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज तेजस. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईकला बॅटर बिलाल. अजून एक बॅट चिकाडा लागते. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. रोहित भालेराव आहेत चेंडू उचलण्यात आणि तत्पूर्वी एक धाव मिळतीये. 7 धाव फलकावरती. षटक क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस. स्ट्राईकला बॅटर आता दिनू कांबळे असतील. दिनू कांबळेने देखील आपल्या नावाची देखील छाप सोडली आहे. अंबरनाथचा खेळाडू यावेळेस ग्लॅन्स करतायत थर्डमॅन पॉवर पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. पहिला चेंडू खेळत असताना चौकार येतोय दिनू कांबळेच्या बॅट मधनं. या चौकाराच्या मदतीने चेंडू जाईल सीमा पार चौकार. 11 धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 48चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. तल्यामध्ये जातो चेंडू. षटकार पाहायला मिळतो दिनू कांबळेच्या बॅट मधून. लांबलचक षटकार. यावेळेस बॅटची कडा. पुन्हा एकदा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो आणि एकदा मिळती या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. 18 धाव फलकावरती. रोहित येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तेजसने धावा खर्च केलेत त्या 18. 2 षटकार आपण पाहिलेत आणि एक चौकार देखील. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. यावेळेस थर्डमॅनला खेळलं काढून फटका आणि तो देखील जाईल सीमारेषा बाहेर. येतो बिलालच्या बॅट मधून चौकार. षटकार पाहायला मिळतो बिलालच्या बॅट मधनं.
षटकार आला बिलालच्या बॅटमधनं. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक लॉंगॉनच्या दिशेने, तो देखील जाईल गोलीच्या वेगाने फराल. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, चेंडू जाईल सीमा पार. अजून एक येतोय चौकार बिलालच्या बॅटमधनं. कुठेतरी लवकर सामना संपवण्याच्या नादामध्ये फलंदाज बिलाल चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, फटका पाहायला मिळतो, तो देखील जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमा पार. अजून एक येतोय चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बिलालच्या माध्यमातून. चेतन पाल यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल सीएम चषक 2026 मध्ये. एसटी पॅनलचे पंच चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 37 धावा, अजूनही 11 धावांची गरज या मॅच मध्ये. यानंतरचा विनर सामना असेल, 5 षटकांचा सामना असेल आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरणे अनिवार्य असेल. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर लेंथ खेचली आहे, तो देखील जाईल सीमा पार. मिड विकेटच्या वरतून येतोय अजून एक प्रहार बिलाल शेखच्या बॅट मधून. षटकार बिलाल शेख ऑन न फायर. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती. 5 धावांची गरज अजूनही या मॅच मध्ये. स्ट्राइक एंडला बॅटर दिनू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदम मिळतीये. स्ट्राइक एंडला बॅटर. सेट बॅट्समन बिल्लाल आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारे सामना फिनिश करतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आता बाद होतील. बॉडीवरती आदलून चेंडू यष्टांना लागला, त्यामुळे फलंदाज बाद असतील. आयुष शेख वेगवान चेंडू पाहायला मिळाला. याच दरम्यान आयुष शेख आलेले आहेत. 5 धाव्यांची गरज आहे सामन्यात. 4 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. जवळपास लवकर सामना संपवायच्या इरादामध्ये उतरलेली टीम वायू 11 वाऱ्याच्या वेगाने धावा केल्यात. प्रचंड वेग पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. आयुब शेख यांची दांडी गोल, क्लीन बोल्ड, त्रिफळा चीत. मुजम्मिल न्यू बॅटर मैदानामध्ये आले. डावखुरे आताचे फलंदाज. 4 धाव्यांची गरज आहे. पावसाचा वेग प्रचंड पाहायला मिळतोय तुम्हाला. धो धो बरसतोय आणि या दरम्यान येतोय अजून एक डॉट बॉल. मुजम्मिल चांगला फलंदाज, सातत्याने धावा केल्यात आपल्या संघासाठी आणि आज देखील इन ॲट 4 मध्ये येत असताना मुजम्मिल
मुसंबिलला पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय, समजला नाहीये. हे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळले अविनाशने. फक्त एक धाव खर्च केली आणि 2 गडी बाद केल्या. एकदा जोरदार टाळ्या अविनाशसाठी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, एका धावेचं षटक हाताळलं. आणि जे गोलंदाजीला बोलला तेवढा तो त्याच स्पीडने तेवढ्या जोरात आलेला आणि त्याच पद्धतीने त्याने गोलंदाजी देखील तेवढ्या स्पीडने केली. प्रचंड वेगाने आला तो गोलंदाज अविनाश. चांगली कामगिरी केली आहे. न्यू गोलंदाजा मार्कवर संकेत मोरे, अंबरनाथ परिसरातील अजून एक चांगला ऑलराऊंडर. पण समोर दिनू कांबळे आहे आणि MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करत असताना दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय षटकार आणि विनर सामना असेल. लक्षात असू द्या, एका बाजूला सिल्वर स्टार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला YU11. दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच होईल आणि 5 षटकांची लढत असेल आणि 5 गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला वापरावे लागतील, बरोबर का? 5 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी वापरणं गरजेचं असणार आहे. लगेच टॉस साठी यायचं. सिल्वर स्पोर्ट्स भिवंडी त्याचबरोबर YU11 या 2 संघांच्या दरम्यान लगेचच नाणेफेकी होईल. दोन सामने आतापर्यंत झाले सकाळपासून आणि तुम्ही बघू शकतात यानंतरची लढत लीग फॉर्मॅट मधली तिसरी मॅच विजेत्या संघांमध्ये तुम्हाला